अगदी नुकत्याच काही अशा पेशंटच्या बाबतीत असे काही अनुभव आलेले. एक सगळ्यात पहिला जो अनुभव मी सांगेल, की माझ्याकडे एक पेशंट आले, ते डायलिसिसवर आहे. आठवड्यातून 3 वेळा त्यांचं डायलिसिस होतंय. त्यांचं वय आहे 65च्या वर वय आहे त्यांचं. जेव्हा मी त्यांची हिस्ट्री घेतली, तेव्हा मला अशा काही गोष्टी जाणवल्या, की काय असू शकतं? असं करत-करत आम्ही हिस्ट्रीमध्ये बरंच मागे गेलो. कारण मला तो मुद्दा हवा होता, की हे डायलिसिसवर का गेले? जनरली बघा, जेव्हा डायलिसिस सुरू होतं, तुमचं क्रिएटिनिन खूप वाढलेलं असतं. हा मुद्दा विचारातच घेतला जात नाही, की कशामुळे काय झालेलं आहे. तर जेव्हा हिस्ट्री घेताना असं लक्षात आलं, की पेशंट त्यांचा स्वतःचा बिझनेस, स्वतःचं दुकान होतं आणि दुकानात बसलेलं असताना बरेचदा असं व्हायचं, की त्यांना युरिनला जायचंय, पण दुकानात कोणीच नाहीये, उठू शकत नाही, तिथे ती सोय नाहीये. मग घरचं कोणीतरी येऊन त्यांना रिलीव्ह करेपर्यंत थांबून राहायचं. मग घरी जायचं, मग युरिनला जायचं. म्हणजे हे वर्षानुवर्ष चाललं. दुसरं काहीही कारण नव्हतं खरं म्हटलं तर. म्हणजे असतील पण इतकं मोठं कारण नव्हतं. आणि पेशंटनी मग स्वतःहून हे सांगितलं, "हो मॅडम, हे मला पण आता जाणवते, की मी खूप वर्ष असा वेग अडवलेला आहे." आणि त्यांचं फक्त डायलिसिसच सुरू नाहीये, तर त्याच्याशिवाय त्यांना आता नॅचरली युरिन होतच नाहीये. म्हणजे आयुर्वेदाने जे तुम्ही मूत्राचा वेग थांबवल्यानंतर जे दिलेलं आहे, की हे नुकसान होऊ शकतं किंवा हा असा परिणाम होणार त्याच्यामध्ये, की तुमचं त्याच्यानी युरिन आणि स्टूल नॅचरली होणं ते थांबणार आहे. हे आयुर्वेदाने तेव्हा दिलेलं आहे.